तुम्ही पण माझ्यासारखेच आळशी आहात का? म्हणजे एखादं काम करायचं म्हटलं, की आत्ता नको, उद्या करूया, परवा करूया, असं सतत काम पुढे ढकलण्याची सवय तुम्हाला आहे का? किंवा मेहनतच नको वाटते का? असं असेल तर आजचं पुस्तक खास तुमच्यासाठी आहे. पण त्यापूर्वी नमस्कार, मी साधना कसपटे महानूर तुम्हा सर्वांचं रेघोट्यामध्ये मनापासून स्वागत करतेय. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर सबस्क्राईब करा. तर आजचं पुस्तक आहे द आर्ट ऑफ लेझीनेस, ओव्हरकम प्रोकास्टिनेशन अँड बूस्ट युअर प्रोडक्टिव्हिटी. पुस्तकाची सुरुवात होते जगप्रसिद्ध लेखक पाउलो कोएल्हो यांच्या अतिशय अर्थपूर्ण ओळींनी. वन डे यू विल वेक अप अँड देअर वोंट बी एनी मोर टाइम टू डू द थिंग्स यू हॅव ऑलवेज वॉन्टेड. डू इट नाव. खरंच की उद्या आपण असू की नाही याची कुठलीच गॅरंटी नसताना आजच आपण आपल्या आवडीचं काम का करू नये? हे पुस्तक कामाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलवतं. हे पुस्तक सांगतं की आज आत्ता ताबडतोब आपल्या आवडीचं काम करायला घ्या. मुळात कुठल्याही कामासाठी योग्य अशी वेळ कधीच नसते. ती असते तर फक्त आज आत्ता ताबडतोब. यात सांगितलेलं आहे की तुम्ही कधीही अशी व्यक्ती बनू नका जी असा विचार करते की योग्य वेळ आली की आपोआप मला सर्व काही मिळेल. जर तुम्ही कामच केलं नाही तर तुम्हाला रिझल्ट मिळणारच नाही. त्यामुळे सर्वात आधी काम करा. आज आयुष्य खूप छोटं झालंय. म्हणजे आपल्या जगण्याची कसलीच गॅरंटी नाहीये. कधी भूकंप होऊ शकतो, तर कधी इतर कुणी लावलेलं होर्डिंग अंगावर पडून मृत्यू होऊ शकतो. एखाद्या मॅनहोलमध्ये पडून मृत्यू होऊ शकतो, खड्ड्यात पडून मृत्यू होऊ शकतो, ब्रिज कोसळू शकतो, पूर, चेंगराचेंगरी असंख्य कारणं आहेत. त्यात आपलं लक्ष विचलित करणारी अनेक साधनं आजूबाजूला उपलब्ध आहेत. एका सर्व्हेनुसार एक व्यक्ती दिवसाला कमीत कमी 3.5 तास फोन वापरते. जर एका दिवसात 3.5 तास म्हणजे महिन्यामध्ये 4.375 डेज म्हणजे ॲव्हरेज 4.5 दिवस आणि मग पूर्ण वर्षाचं जर कॅल्क्युलेशन केलं तर 54 दिवस म्हणजे राउंड फिगर करून आपण 2 महिने कन्सिडर करू शकतो. म्हणजे एका वर्षातील 2 महिने आपण फक्त फोनवर वाया घालवतोय. मग रोज झोपण्याचे 8 तास, खाणं-पिणं, घरातील इतर कामं, कार्यक्रम, सण, समारंभ आणि सुट्ट्या या सर्वांचं कॅल्क्युलेशन करून जर आपण पाहिलं, की आपण आपल्या महत्त्वाच्या किंवा स्वप्नांच्या, ध्येयांच्या कामासाठी किती वेळ देतो, तर आपल्याला धक्काच बसेल. म्हणूनच लक्षच लागत नाहीये, आत्ता मूडच लागत नाहीये किंवा हे काम उद्या केलं तरी चालणार आहे, अशी कारणं देऊन महत्त्वाचं काम टाळण्यापेक्षा आत्ता लगेच ताबडतोब ते काम करायला घ्या, हे ठासून सांगणारं हे पुस्तक आहे. काम कसं करायचं, योग्य लोकांची संगत का करायची, कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्याचं महत्त्व काय आहे, मल्टीटास्किंग महत्त्वाचं आहे का, अवघड कामच आधी का करायचं, एखाद्या कामात परफेक्ट होण्याचा जर तुम्ही प्रयत्न केला तर काय होऊ शकतं, या सर्व गोष्टींवर अतिशय सविस्तरपणे यात मार्गदर्शन केलेलं आहे. टू चेंज हू यू आर, यू नीड टू चेंज व्हॉट यू डू डेली. तुम्ही जे आहात ते बदलून तुम्हाला जे व्हायचं आहे ते बनण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट आधी बदलावी लागेल. ते म्हणजे तुमचं डेली रुटीन. टू बी ग्रेट ॲट एनिथिंग यू मस्ट डू इट डेली अँड फॉर अ लाँग टाईम. जर तुम्हाला लेखक बनायचं असेल तर तुम्ही रोज लिहिलंच पाहिजे. जर तुम्हाला चित्रकार बनायचं असेल तर तुम्ही रोज चित्र काढलंच पाहिजे. तुम्ही तुमच्या आवडीच्या कामाची जेवढी रोज प्रॅक्टिस कराल तेवढेच तुम्ही त्यात पारंगत होत जाल, हे या पुस्तकात सांगितलेलं आहे. आळस म्हटला की आपण त्याकडे अवगुण म्हणूनच बघतो. पण आळस ही सुद्धा एक कला आहे, असं यात सांगण्यात आलेलं आहे. कुठल्याही कामाचा आपल्याला कंटाळा आला की आपण एक ब्रेक घेतो. पण ब्रेक म्हणजे थांबणं नव्हे, तर आपल्यातील ऊर्जा बूस्ट करणं, वाढवणं. नुसतंच निवांत शांत बसून राहणं हे सुद्धा खूप डिफिकल्ट आहे. पण ती एक क्रिएटिव्ह प्रोसेस आहे. कारण नुसतंच निवांत आणि शांत बसणं हे प्रत्येकाला जमत नाही. कारण तो एक मेडिटेशन सारखाच प्रकार आहे. त्यामुळे आळशीपणाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, तो या पुस्तकातून पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने मांडलेला आहे. प्रत्येक प्रकरणामध्ये वेगळा मुद्दा आणि त्याचं सविस्तर विश्लेषण उदाहरणांसहित या पुस्तकात केलेलं आहे. त्याच व्यतिरिक्त काम पुढे ढकलण्याच्या सवयीतून बाहेर कसं पडायचं, प्रोडक्टिव्हिटी वाढवणाऱ्या टिप्स काय आहेत, 80/20चा रूल नेमका काय आहे, आणि आपली प्रोडक्टिव्हिटी वाढविण्याच्या 8 जॅपनीज टेक्निक कुठल्या आहेत, याबद्दलही खूप सविस्तर माहिती यात दिलेली आहे. त्या टेक्निकपैकी एक पहिली टेक्निक म्हणजे इकिगाई. इकिगाई म्हणजे काय आणि तो शोधायचा कसा, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आपल्या चॅनलवर इकिगाई पुस्तकाचा सविस्तर रिव्ह्यू मी केलेला आहे. त्याचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता किंवा तो व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर किंवा सध्या कोपऱ्यात वर दिसत असलेल्या लिंकवर क्लिक करूनही तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. जन्माला येणारी आणि सुरुवात होणारी कुठलीही गोष्ट, व्यक्ती एक ना एक दिवस संपतच असते. त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचं आयुष्यही एक दिवस संपणारच आहे.
पण ते संपण्यापूर्वी या जगावर छाप पाडणारं, आपल्या आयुष्याला समृद्ध करणारं, मनाला समाधान देणारं आणि आयुष्यामध्ये आपण काहीतरी करून दाखवलंय, ही उर्मी आपल्याला देणारं कार्य हे आपल्या हातून घडलंच पाहिजे. आणि त्यासाठी आपल्यातील आळशीपणावर मात करायची असेल तर हे पुस्तक नक्की वाचा. डेफिनेटली या पुस्तकाने मला खूप फायदा झालेला आहे. अनेक गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत आणि ट्रस्ट मी, हे पुस्तक वाचल्यानंतर माझं जे काही बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित लिखाणाचं काम होतं ते हळूहळू मार्गी लागलेलं आहे. अगदी संपण्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेलं आहे. माझी प्रोडक्टिव्हिटी डेफिनेटली वाढलेली आहे. किंवा मी काही जी कारणं स्वतःला द्यायचे की माझ्याकडून बहुतेक नाही होणार लिखाण किंवा मन नाही लागत आहे, ह्या गोष्टी आता होत नाहीत. आता माझ्या कामाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन आणि ते जे एक स्पिरिट असतं की येस मला हे करायचंय, ते मला या पुस्तकामुळे मिळालेलं आहे. सो नक्कीच तुम्ही हे पुस्तक वाचा. तुम्हाला खरंच खूप फायदा होईल. तर कसा वाटला आजच्या पुस्तकाचा रिव्ह्यू हे मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.